प्रेम करणारी आई असते. घराच्या समोर आलं मोठा फोटो पाहिला आईचा तर टचकन डोळ्यात पाणी आलं. आई आम्हाला सोडून गेलीस गाई. आईसारखी एखादी माय माऊली पाहिली, आईचा चेहरा डोळ्याच्या समोर आला, ढसढस डोळ्यात पाणी आलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे, आईसी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संतांजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्य वदनम कथा टोपीची माला, दंडकुमंडनोधर कटेंकर रक्षक, त्रैगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कुलुगे, श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायी माम. खरा ब्रह्मचार्य मनाते विचारे, मनोने भेटला राभणारे, दया सागरो भक्तीने गौरविला, नमस्कार माझा तया मारुतीला. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सचितानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग. महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो
अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनदी ज्ञानयांचे राजे साधकाचे माईबाप योगाची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई सर्वांच्या पायाला स्पर्श करतो, विनम्र अभिवादन करतो. आपण सगळे वारकरी मंडळी आहात, वारकरी संप्रदायाची सेवा करणारे थोर मंडळी आहात. टोपीवाले उपरण्यावाले चष्म्यावाले धोत्रावाले पटक्यावाले सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. गोड असं वातावरण आहे. जगद्गुरु तुकोबारासारखे विनेकरी बाबांना वंदन करतो. सगळेच मंडळी अतिशय गोड आहे. सुंदर असं नियोजन केलं या तांडेल परिवाराने. आईचं प्रथम पुण्यस्मरण, या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा मोठा भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केलाय. बघता बघता आईला 1 वर्ष पूर्ण झाले. स्वर्गवासी सो निर्मला वसंत तांडेल कष्टातून संसार फिरविला त्या माईना. उरली नाही साथ आम्हाला, आई आठवण येते तुझी क्षणक्षणाला. आई आज तुझी वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला. ए आई तू पुन्हा जन्माला ये ग आई. एक आईचं पांघरून, एक आईची माया या परिवाराला अनाथ करून गेली. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व माईचं आईचं या घरातून वजा झालं आणि या तांडेल परिवाराला अनाथ करून ती माय माऊली निघून गेली. खूप गोड परिवार आहे. आल्यानंतर कृपा त्या साईबाबाची. वा सुंदर असं निवास आहे. आदरणीय आमचे परमार्थ स्नेही सामाजिक कार्यकर्ते श्री वसंत हसुराम तांडेल सामाजिक कार्यकर्ते, समाजामध्ये तळागाळापर्यंत जाऊन लोकांचे कार्य समजून घेणारे कार्यकर्ते. खूप मोठी जबाबदारी आहे. त्या संबंधाने अध्यक्ष मानव अधिकार अभियान उरण तालुका महालन विभाग, माजी सभापती रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करळ, माजी अध्यक्ष ग्राम सुधारण कार्यकारी मंडळ करळ, माजी अध्यक्ष ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, माजी अध्यक्ष स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगार संघटना द्रोणागिरी डिस्ट्रिक्ट पार्क, सदस्य तुहा वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे, सदस्य पोलीस जनता परिवर्तन दल महाराष्ट्र राज्य. टाळी वाजवा जोरदार एकदा. हे सामाजिक कार्यकर्ते आणि एक आईचं पांघरून आल्यानंतर देवेंद्र भाऊ खूप मनापासून सेवा केली बरं का. कालपासून एवढा वेळ काढला. रेश्माताई तुम्हाला वंदन करतो. सगळे परिवारातले मंडळी एवढे गोड आहेत. अशी सुंदर व्यवस्था केली. या परिवाराने आल्यानंतर खूप मनापासून प्रेम केलं. सगळ्यांची आभारी आहे, ऋणी आहे. श्री वसंत हसुराम तांडेल माझे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते, देवेंद्र भाऊ वसंत तांडेल अध्यक्ष ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळ करल, त्याचबरोबर त्यांचे छोटे बंधुराज श्री अनिकेत वसंत तांडेल त्यांना वंदन करतो. त्याचबरोबर सौ हर्षदा अनिकेत तांडेल या तांडेल परिवाराला मनापासून वंदन करतो, अभिवादन करतो. गोड असा परिवार आहे. वडील आहेत आदरणीय हसुराम गंगाजी तांडेल, परिवार आहे त्यांचा. आई तुलसाबाई हसुराम तांडेल, श्री आदरणीय अनंत हसुराम तांडेल, श्री आदरणीय वसंत हसुराम तांडेल, श्री आदरणीय लव हसुराम तांडेल, कैलासवासी दत्तगुरु हसुराम तांडेल. 2 बहिणी आहेत, नामूबाई गणेश खरत व श्री मेघा प्रकाश मात्रे. हा परिवार आहे. सगळ्यांकरता जोरदार एकदा टाळी वाजवा. सगळ्यांचं स्वागत करा या परिवाराचं. पेटी मास्तर वाजवणारे या भागातलं खूप मोठं भूषण आहे. उरण रायगड भागातलं खूप मोठं भूषण आहे. आदरणीय अनंत महाराज तांडेल आहे. त्यांच्याकरता टाळी वाजवा, स्वागत करा. महाराजांना अभिवादन करतो. विनम्र भावे अभिवादन होतो त्या चरणावरती महाराजांच्या. सगळेच मंडळी एकसे बडकर आहेत. हे 2 गाणारे कोकिळ्यासारखे सोबत आणलेत. आमचे अमोल महाराज त्यांना साथ करण्याकरता. 1 दिवसाचं वातावरण हे जुळण्याकरता फार कष्ट करावं लागतात. एवढं सोपं नसतं. बाकी काही कार्यक्रम आयोजित करता येतो, पण कीर्तन ठेवणं, भजनी मंडळीला फोन करणं, सगळ्यांचं मॅनेज करणं दादा किती कठीण असतं. पण तुम्ही केलंय, तुमच्या पायावर माथा टेकतो. विठाला विठाला. संगीत विशारद आहेत ते. संगीत अलंकार श्री दीपक दादा राजगुरू आहेत. त्यांना वंदन करतो. टाळी वाजवा. आपण ऐकलं ना, नाकानी सनई वाजवली त्यांनी. एवढं सोपं नाही ते. महाराजांना माहिती आहे. नाकानी सनई गायली. खूप सुंदर गाणारे मंडळी आहेत. गोड आवाजाचे धनी रामेश्वर महाराज घंगाळे गुरुजे संगीत विशारद. त्यांच्याकरता टाळी वाजवा.
हे सगळेच उभा राहिलेले टाळकरी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो विनम्र भावे अभिवादन. मृदंगावरती साथ करणारे आदरणीय श्री अमोल महाराज आदोडे गुरुजी आहेत, त्यांना अभिमान करतो. टाळी वाजवा त्यांच्याकरता. सगळेच मंडळी एक से बडकर एक आहे. तांडल परिवाराला विनम्र भावे अभिवादन करतो. सगळ्यांच्या पायावर माथा टेकतो. सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, चोपदार, भालदार, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, माळ्यावाले, खळ्यावाले, पटक्यावाले, माळीवाले, बिना माळे, खाणारे पिणारे, जवळ बसलेले, लांब बसलेले, खुर्चीत बसलेले, पाय लांबलेले, पाया खडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, येणार येऊन देत नाही ते, आजच आले ते, सगळ्यांच्या पायाला माथा. विठ्ठला जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे. सर्वांगाचं कान करून कीर्तन आहे का. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबारा राहिले. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु श्री तुकोबाराया आईचं आणि लेकराचं रूपक करतात, साधू संतांची विनवणी करतात. 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराया राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारायना असं म्हणण्याची का पाळी आली. त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यमानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेली मंडळी आहे का. इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केला. सकाळी उठल्यानंतर माझे श्री तुकोबाराय देहू गावामध्ये वाड्यातून निघाले. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे तुकोबाराय भजन करण्याकरता, साधना करण्याकरता जायचे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, नित्य ध्यात असे गोविंदा. रात्र न कळे, दिवस न कळे, कटेवर हात, विटेवर उभा जगाचा चालक मालक. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याची भक्ती, परमार्थ, नामचिंतन माझे श्री तुकोबाराय करायचे. अभंग लिहायचे. अभंग संहिता, ग्रंथ संहिता लिहित असताना जसा प्रसंग निघेल तसा अभंग लिहितात. आईचं वर्णन करण्याकरता संतत्व आणि मातृत्व एका उंचीला माझ्या तुकोबारायने अभंगामध्ये बसवला. ऐका सज्जन हो, आई किती आकाशाच्या उंचीची आहे या अभंगातून समजेल. श्री तुकोबाराय अभंग संहिता करत असताना, आईचं वर्णन करत असताना रूपक केलं आईचं लेकराचं आणि साधू संतांची विनवणी केली. ज्ञानोबाराया, चोखोबाराया, निळोबाराया, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, संत मांदे आलींना विनम्र भावे अभिवादन करून विनवणी करतात. लेकोराचे हित असं बोलत चला. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये एक तळमळ असते की माझ्या लेकराचं हित व्हावं. प्रत्येक माईच्या अंतकरणामध्ये तळमळ असते. आई असते ना, माझ्या लेकराचं हित व्हावं. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. चित्तामध्ये तळमळ असते, माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. आईच्या चित्तामध्ये तळमळ असते. ती विलक्षण असणारी आई लेकरावरती प्रेम करत असताना कोणत्या पद्धतीचा स्वार्थ पोटामध्ये ठेवत नाही. ठेवते काही नाही. नाही, विलक्षण असणारी कळवळ्याची जाती करे लाभा विन प्रीती. प्रीती शब्दाला अशी लाल रेग मारा. प्रीती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. ती आई प्रेम करते लेकरावर, पण कसं निस्वार्थ प्रेम पद्धतीनं प्रेम करते. जगाच्या पाठीवर एक पात्र आहे, ते म्हणजे आईच. आणि पुढे श्री तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वर्णन करतात की ती आई कशी आहे. 9 महिने 9 दिवस ते लेकराला पोटामध्ये साठवते. त्या बाळाचा होणारा त्रास ती आई ह्या विश्वाला, जगाला, समाजाला कधी सांगत नाही. सज्जन हो, एवढी व्यापक, एवढी आकाशाच्या उंचीची आई असते. पोटी भार वाहे, काय म्हणतात महाराज, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये. किती त्रास होऊन द्या, ती माय माऊली सहन करते, कधीच लोकांना सांगत नाही. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात श्री तुकोबाराय गोड वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, जे माझं परमार्थिक ओझ आहे, गाथेसारखं वेदांत शास्त्राचं, परमार्थाचं, साधनेचं हे जे माझं ओझ आहे, हे संत मायबापावरतीच आहे, तुम्हा संतावरी आहे. तुका म्हणे माझे, बोला बोला, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती
करी लाभाविन प्रीती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठला आईचं वर्णन श्री तुकोबराय अभंगामध्ये करतात. सज्जना हो, आई काय असते? आई कळण्याकरता पुरुष मंडळी तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल. आई कळण्याकरता आईचा जन्म घ्यावा लागेल. मला सुद्धा आईचा जन्म, तुम्हाला सुद्धा आईचा जन्म घेतल्याशिवाय आई कळणार नाही. आई काय असते ऐका. महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रोणाचार्याने चक्रव्यूह रचलं आणि त्यामध्ये गनिमी कावाक्याला अर्जुनाला गुंतवलं गेलं. अर्जुनाचा मुलगा काय नाव? करेक्ट, टाळी वाजवा एकदा यांच्याकरता, टाळी वाजवा जोरदार. असं बोलत चला तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. अभिमन्यूला आईच्या गर्भामध्ये असताना चक्रामध्ये भेदन करण्याचं ज्ञान होतं. अनंत महाराज झालं असं, चक्रव्यूहामध्ये दगा फटकेबाजी झाली आणि अभिमन्यूला दगा फटकी झाल्यानंतर मृत्युमुखी पडावं लागलं. जगाचा निरोप घ्यावा लागला. आईला कळालं आईचं नाव सुभद्रा. आई सुभद्रा ही देवाची सख्खी बहीण आहे आणि द्रौपदी ही मानलेली बहीण आहे. सख्खी बहीण. सुभद्रेला कळालं पोटचं लेकरू मेलंय, मृत्युमुखी पडलंय. ढसा ढसा डोळ्यामध्ये पाणी आलं. सगळे लोक सात्वन करायचे, अगं सुभद्रे या विश्वामध्ये मरण हे अटळ आहे ग सुभद्रे. जन्माला जो आला त्याला जावा लागणार आहे. उपजेते नाशे नासेले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मे का. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारी भज गोविंदम मूढमती. उपजेते नासे, ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे. सगळे सातून करायचे. पण आई असते दादा होती. आई म्हणते अहो तुम्ही मला सांगतात पण माझं पोटचा गोळा मेलाय, पोटचं लेकरू मेलय, या विश्वातून निघून गेलंय. आईच्या वेदना कळण्याकरता तुम्हाला आईचं अंतकरण कळणार नाही. लेकरू गेल्यानंतर आईच्या वेदना कळतील काय असतात. सगळेजण भेटायला करायचे, कोणी भेटण्याकरता यायचे. जाऊन दे ग, रडू नकोस, एवढा शोक करू नको, पुत्र विवाहाचा एवढा शोक करू नकोस. कृष्ण परमात्म्याला वाटलं आता उद्धवासोबत निघाले, जाता जाता ताईकडे जावं सुभद्रेकड आणि भेटावं. सगळेजण भेटण्याकरता गेले. 2 शब्द बोलावं. ताईचं सात्वन करण्याकरता कृष्ण परमात्मा उद्धवासोबत आले आणि उद्धवासोबत आल्यानंतर सांगितलं अगं ताई रडू नकोस, मलाही डोळ्यात पाणी येतं. मी जगाचा चालक मालक सृष्टीचा जनता करता असलो तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. माझा भाचा गेला आहे. अगं ताई रडू नकोस. सुभद्रा म्हणते ए कृष्ण कन्हैया माझं लेकरू मेलंय. कृष्ण परमात्मा सांगतात अगं मरण प्रत्येकाला येणार आहे. अगरे मरण प्रत्येकाला येणार आहे दादा. माझा मुलगा गेला ना. ती आई म्हणते बघा आईचं अंतकरण काय असतं. रडू नकोस. सुभद्रा म्हणते ए कृष्णा सृष्टीचा जरी चालक तू असला, हे जग जरी संपूर्ण चालवत असला, पण लेकरू मेल्यानंतर लेकरू गेल्यानंतर काय त्रास असतो हे तुला कळणार नाही. तू देव जरी असला तरी तुला आईच्या वेदना कळणार नाही. कृष्णा हे देवा तुला ह्या वेदना कळण्याकरता तुला आईचा जन्म घ्यावा लागेल. आईचा जन्म घ्यावा लागेल. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. विठ्ठल आईचं अंतर्करण आहे. आई फार आकाशाच्या उंचीची असते म्हणून आईचं वर्णन करतात. आईची मूर्ती कशी आहे. आईची मूर्ती ह्या जगामध्ये आईसारखी मूर्ती नाही दादा. आईसारखी माया या विश्वामध्ये नाही. आई काय असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे टाळी वाजवा नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी हा अमोल महाराज. हो आई तुझ्या मूर्ती
उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. आई काय असते ऐका सज्जना हो. स्वर्गवासी सो निर्मला वसंत तांडेल. आई काय असते आई सारखी मूर्ती ह्या विश्वामध्ये नसते सज्जना हो. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीत गेलेली आई पुन्हा दिसणार नाही माझ्या राजांनो माझ्या दादांनो. आज दोन्ही मुलं सुनबाई आईची आठवण येईल देवेंद्र भाऊला अनिकेत दादाला सुनबाईला आठवण येईल साहेबांना आठवण येईल. वा पीटी मास्टर वा वा. आईला संसारामध्ये वेगवेगळे पात्र करावं लागतात. आई कधी मुलगी होते आई कधी सून होते आई कधी सासू होते आई कधी मामी होते आई कधी मावशी होते आई कधी आत्या होते आत्या शेवटी नातवंडांना सांभाळणारी आजी होते. अरे संसाराच्या रणगाड्यामध्ये त्या आईला वेगवेगळे पात्र करावं लागतात. त्या संसाराकरता त्या आईने हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला आणि हा संसार उभावला. म्हणून आईसारखी मूर्ती ह्या जगामध्ये नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लोगल्ली हिंडत फिरे तू ग आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. टाळी वाजवा जोरदार कडकडून. एवढी व्यापक आहे आई एवढी आकाशाच्या उंचीची आहे म्हणून साधू संतांची विनवणी करत असताना तुकोबारा आईचं वर्णन करतात. आता पुढे जाऊन सांगू का आईचं जीवन कसं असतं सज्जनो. मी आईच सांगणार आहे कीर्तनाचा संपूर्ण. आई चांगल्या मुलावर प्रेम करते यात नवल नव्हे. आई वाईट मुलावर सुद्धा प्रेम करते. उदाहरण सांगतो भजन करा विठ्ठला. आई फार प्रेम करत असते. महाभारतामध्ये ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती युद्ध होणार होतं रणांगणामध्ये गदा युद्ध होणार होतं कौरव पांडवाचं त्यावेळेस आईने सांगितलं 100 कौरवाची आई काय नाव तिचं आई होय गांधारी. क्या बात आहे टाळी वाजवा माझ्या आई करता. वा वा खूप. आणि बाप आंधळा करेक्ट. वा 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 टाळी वाजवा पुन्हा एकदा असं बोलत चला. ऐका आईने दुर्योधनाला सांगितलं ए दुर्योधना उद्या गदा युद्ध होणारे रणांगणामध्ये या युद्धामध्ये एक काम कर. आदल्या दिवशी आई सांगते बरं का लेकराला तू माझ्याकडे ये. वडील गेल्यापासून डोळ्याला पट्टी बांधली माझ्याकडे ये पण माझ्याकडे येत असताना वस्त्र परिधान करून येऊ नको. म्हणजे कपडे काढून उघडं नागडं होऊ नये आई सांगते. आणि तू आल्यानंतर मी डोळ्याची पट्टी काढेल. आई वाईट मुलावर सुद्धा प्रेम करते यावर बोलतोय मी. चांगल्या मुलावर तर आई प्रेमच करते पण वाईट मुलावर सुद्धा आई प्रेम करते. कपडे घालू नको वस्त्र परिधान करू नको तसाच उघडा नागडा माझ्याकडे. हो ग आई. दुर्योधनाने वस्त्र काढले कपडे काढले आईच्या समोर गेला. तेवढ्यात कृष्ण परमात्माने हात धरला म्हणे इकडे बाजूला 2 मिनिटं. अरे ला का म्हणे तुला कळतं का. अरे जन्म देणारी आई आहे आणि आईच्या समोर कुठं असं जात असते का कुठं कवी बिगर कपड्याचं जात असते का. काहीतरी लज्जा रक्षणार्थ काहीतरी कपडे घाल. देवाने पिन मारली बघा देवाची गंमत. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तो देव चतुर किती चतुर आहे बघा. मग गंमत झाली. देवाने सांगितले झाडाची पानं आहेत ना पानं ही पानं घे आणि कमराला बांध. कमराला पानं बांधले कोणी
करेक्ट. हा, दुर्योधनाने पानं बांधले, देवाने सांगितलं पानं बांधले आईच्या समोर. आई म्हणले कपडे काढलेत का? हो कपडे काढले म्हणे सगळे. आईने डोळ्याची पट्टी काढली गांधारीने, दिव्य तेजाने पाहिलं दुर्योधनाकर. पाहिल्या बरोबर संपूर्ण शरीर वज्रदेही झालं माय, वज्रदेही झालं. आई म्हणले अरे तुला सांगितलं होतं ना संपूर्ण कपडे काढू नये. हे पानं कोणी बांधायला सांगितले तुला कमराला? अगं आई मी येत होतो पण कृष्ण परमात्मा लक्षात आलं ही मेघ त्याचीच आहे, दुसरी तिसरी कोणाची मेघ नाही. एक काम कर, माझी नजर तुझ्या संपूर्ण शरीरावरती पडली, पण आता एक कमजोर जागा आहे तुझी कमरापाशी. उद्या रणांगणामध्ये ज्या वेळेस कौरव पांडवाचं तुमचं युद्ध होईल, गदा युद्धामध्ये गदा फक्त कमरेला लागून देऊ नको. सगळीकडे लागली तरी काहीच होणार नाही, कारण वज्रदेही तुझं शरीर झालंय. ठीक आहे आई. आईच्या आराध्य शिरसा वंदे केले. कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू झालं. रथामध्ये भगवान कृष्ण परमात्मा बसलेले आहे, अर्जुन आहे, भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, युधिष्ठिर धर्मराज आहे, कौरव आहे एका बाजूला, पांडव एका बाजूने आहे. सुई 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 बाण आले, गदा चालू झाली, इकून गदा मारतात तिकून गदा मारतात. युद्ध चालू झालं रणांगणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सह मामका पांडवाश्चैव किम कुरुवत संजय. युद्ध चालू झालं धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावरती रणांगणामध्ये युद्ध चालू झालं. कृष्ण परमात्म्याने काय केलं माहिती आहे का? भीमाला सांगितलं ए भीमा तुला एक सांगतो म्हणे. आता भीमनला देव काय सांगतात एवढ्या आता घाई गडबडीमध्ये एवढ्या युद्धात? तुला दुर्योधनाला मारायचं असेल तर गदा इकडं तिकडं मारू नको, गदा धरायची डायरेक्ट मांडीवर हाणायची, जागेवर मरतय असती. गदा जोऱ्यात मारायची. ठीक आहे महाराज. चालू झालं. भीमाने अशी गदा धरली आणि अशी मारली दुर्योधनाच्या मांडीवर. जगाचा निरोप घेऊन निघून गेला महाराज दुर्योधन. सांगण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणापर्यंत देवाचा प्रयत्न होता, वाईट वागणारा दुर्योधन कसा संपेल, आणि जन्म देणाऱ्या आईचा गांधारीचा प्रयत्न होता, वाईट वागणारा मुलगा सुद्धा कसा जगेल हा आईचा प्रयत्न. विठ्ठला हो, आई फार प्रेम करते, एवढी व्यापक आई आहे. आई लेकरावरती प्रेम करते म्हणून आईचं आणि लेकराचं रूपक केलं, साधू संतांची विनवणी केली. आई कशी आहे? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वा वा वा, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
एकदा टाळी वाजवा गायकांकरता एकदा वा वा. आणि अशी टाळी वाजवली पाहिजे. लय गोड वाटलं गाणाऱ्यांचं, पेटी वादकांचं, वाजवणाऱ्यांचं. तर हा एखादं वाक्य हृदय स्पर्श झालं माझं, जोरात टाळ्याचा कडकडाट करायचा. तुम्ही म्हणता टाळी का वाजव? एक उत्तर देतो आहे का? जो बजाएगा कीर्तन में भजन में सत्संग में टाली, जो बजाएगा भजन में कीर्तन में सत्संग में टाली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. जोरदार टाळी. हे जे गातात ना यांच्या इकडे वाक्य बोलवून जातो महाराज. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात कोटा करता. पण आमचे हे वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. हृदयापासून गातात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा जाणे माऊलीचे चित्त. ती विलक्षण असणारी माय माऊली लेकरावरती प्रेम करते, अंतकरणापासून प्रेम करते. दादा, जगाच्या पाठीवर आई असते, आई फार प्रेम करत असते. आई लेकराची जर किडनी खराब झाली ना तर आई स्वतःची किडनी काढून देणारी आई आहे. लेकराचा जर डोळा गेला तर स्वतःचा डोळा काढून हॉस्पिटलमध्ये जाऊन लेकराला बसवणारी आई आहे. आई फार प्रेम करते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती लेकरावरती प्रेम करते, पण कुठल्या पद्धतीचा लाभ नसतो तिच्या अंतकरणामध्ये. निस्वार्थ पद्धतीनं प्रेम करते. दादा, आई काय असते? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर. आई माझी माईचा सागर, वा वा वा. आई माझी माईचा सागर, आई माझी सर्वांनी म्हणा, सर्वांनी म्हणा. माईचा सागर, आई माझी माईचा सागर, आई मायेचा सागर आहे. आई 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 माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाधार. हे आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हरी तडपता उन्हात, रख रख जानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामान. तडपत्या उन्हात अन रख रख टाळे वाजवा, टाळे वाजवा. राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे पास. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाला धार. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाधार. स्वर्गवासी निर्मला आईनं हा जर कार्यक्रम पाहिला ना देवेंद्र दादा, आई तुमच्या दोघी भावाला, आई या परिवाराला, तांडेल परिवाराला, ती आज आई स्वर्गातून आशीर्वाद द्यायला राहणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या पाठीमागच्या परिवाराने एवढा मोठा भव्य दिव्य कीर्तनाचा कार्यक्रम केला आणि त्या आशीर्वादात दादा तुम्ही सगळे बसलेले परिवारातले मंडळी आयुष्यभर त्या आईच्या आशीर्वादाने सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आई फार प्रेम करत असते. नाही ते सोपं आहे का? अहो परवा एक जणाने ते पुण्यात बापाचा 10वा गुत्ता दिलाय. गुत्ता साहेब कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं बरं का. ते फोन लावलं ते ब्राह्मण काकाने म्हणे खर्च किती आहे? ते म्हणे 10,000 रुपये. किती? बोला बोला बोला.
10,000. ते म्हणे 10 नाही 15,000 रुपये घ्या, मग सगळं तूच करा, तुम्हीच करा. ब्राह्मण काका म्हणले भात मी आणतो शिजून, काय लागतं ते सगळं मी आणतो, दशकिऱ्याचा विधी, पण बाप तुझा मेलाय, टकलं कुणाचं करू? तो म्हणलं ज्या महाराजाचं दहाव्याचं प्रवचन ठेवलं दशकिऱ्याचं त्याचं कर. म्हणजे आमच्या तिकडं कुठं काय ताळाला मिळ नाही, पण इथं निवेदन एक नंबर केलंय. विठ्ठला विठ्ठल. या मानवी जीवनामध्ये जन्म देणारा आई वडिलाचे आपल्यावरती ऋण असतात. इकडे लक्षात ठेवा, 4 गोष्टी डोळ्याच्या समोर ठेवा बसलेले मंडळी. एक, देवाला विसरता कामा नाही, का तर देवाचे ऋण आपल्या डोक्यावरती. 2, ते राहून द्या, ओके, संतांना विसरता कामा नाही, संतांचे ऋण, संतांचं कर्ज आपल्या डोक्यावरती, बरं का, इकडे लक्ष द्या सगळे. 3, जन्म देणाऱ्या आई वडिलांना विसरता कामा नाही. आणि 4, बसलेले मंडळी मरण विसरता कामा नाही. विठ्ठला विठ्ठला. हो, या 4 गोष्टी डोळ्याच्या समोर ठेवा. एक, देवाला विसरता कामा नाही. या वर्षश्राद्धाच्या निमित्त या तांडेल परिवाराने मला आमंत्रित केलं, बोलतोय बघा, देवाला का विसरता कामा नाही? आई, देवाने आपल्याला हा जीव दान दिलाय. जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीना टाळी वाजवा. चिंतन, तयाचे करीना चिंतन, जगत जीवन नारायण, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे, जोया भिवरे चातिरी, जोया भिवरे चातिरी, गायन गुण तयाचे, जोया भिवरे चातिरी, जोया भिवारे चातिरी. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे, तयाचे, तयाचे. असा टाळी वाजवा जोरदार. जेणे हा, काय म्हणतात महाराज, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी, कट धरोनिया करी. आऊट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया, ना हक जमाना खोया. राजा हो, या मृत्यू लोकामध्ये अनेक जण आले, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पाशी. किंवा नासिवंत देह, आयुष्य खातो काळ, क्या भरोसा है इस जिंदगी का, आणि साथ देती नहीं किसी का. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, हो उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा. टाळी वाजवा बसलेले मंडळी. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला काही मदत करले, तुला करे रखवाली, तुला काही मदत करले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. टाळी वाजवा जोरदार. उड़ जाएगा पंछी, रहेगा पिंजरा खाली. हा पिंजरा खालीच राहणार आहे संसाराचा. जाणार आहे नमायांनो दादांनो, आपण एक दिवस संसार रूपी गाड इथंच राहणार आहे ना. आया हे सो जायेगा राजा रंक फकीर, प्रत्येकाला जावं लागणार नाही एक दिवस. म्हणून देवाला विसरता कामा नये. का
अरे 3.5 हाताचा नरदेह भगवान परमात्म्याने दिलाय तुम्हा आम्हाला. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा दिले इंद्रिय डोळे मुख जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. महाराज अनंत महाराज देवाने हात दिलेत आपल्याला. दादा देवाने हात दिलेत. आई कशा करता दिलेत? या करेक्ट, टाळी वाजवण्याकरता. टाळी वाजवून मग एकदा जोरदार काढ काढून. हा देवाने तोंड दिलंय आपल्याला कशाला? का भांडाला नाही ना? नामस्मरण करायला, त्याचं चिंतन करण्याकरता, भजन करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने तोंड दिलंय. एक गोष्ट सांगू का? 1 लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टेबलाला पाय आहे पण टेबलाला चालता येत नाही. दुर्दैव परमेश्वराने तुम्हा आम्हाला सगळं काही दिलं पण तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याची भक्ती परमार्थ करता येत नाही. भक्ती करण्याकरताच दिलंय ना. एक वाक्य जात सांगतो ऐका. भक्तीच्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही आई, तो महाप्रसाद होतो. भक्तीच्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्तीच्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते महाराज, ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्तीच्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्तीच्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही साहेब, ती लक्ष्मी होते. भक्तीच्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळशी हार गळा होतो. भक्तीच्या वेळेस प्रवासाला निघाली तो प्रवास राहत नाही, ती यात्रा होते. भक्तीच्या वेळेस रस्त्याने पायी वाटचाल करू लागली ती पायी वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक पंढरपूरचा वारकरी तयार होतो, एक वैष्णव तयार होतो. हे मिळालंय देवाने. भक्ती करण्याकरता दिलंय, नामचिंतन करण्याकरता दिले. देवाने पाय दिलेत कशा करता? जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सुहित पाय तीर्थयात्रे जाये चुकू नको. महाराज म्हणले पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता, 4 धाम करण्याकरता. जोपर्यंत आहे तोपर्यंत तीर्थयात्रा जाये चुकू नको. देवाने कान दिलेत त्याचं गुणगान ऐकण्याकरता. देवाने सकल इंद्रिय दिलेत त्याच्याकरता, पण आपण वापरतोय संसाराकरता. विठाला देवाने अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला परमार्थ करण्याकरता, भजन करण्याकरता दिलाय. पण त्याचं मोल आपल्याला कळालं का हो? बोला बोला बोला. किंमत कळाली का? का नाही कळाली? फुकट मिळाले ना. बरोबर ना दादा? कोणालाच किंमत कळाली नाही. तुम्ही म्हणता बाबा असं का बोलता? सांगू का माऊली, लोकांना जर ह्या देहाची किंमत कळाली असती, देवाने फुकट दिले म्हणून किंमत शून्य आहे, याची किंमत कळाली असती तर लोकांनी दारू पिली नसती. याची किंमत कळाली असती तर लोकांनी गोवा मावा गुटखा तंबाखू खाल्लं नसतं. याची किंमत कळाली असती तर खाऊ नये ते खाल्लं नसतं, पिऊ नये ते पिलं नसतं. पण हे मिळालंय फुकट म्हणून किंमत शून्य. विठाला विठाला. वास्तविक पाहता तुम्ही सगळे मंडळी बसलेले भाग्यवान आहात का? भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. 1 2 अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबो दीपे महामुने हे येतोय कर्म भोरेशा ततो न भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे. फ्रान्स जगातील फॅशन शो आहे. चीन जगातील सैन्य घर आहे. अमेरिका जगातील तिजोरी आहे. पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे. आणि भारत देश जगातील देवघर आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. वाह गाये गाये. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ संत और साधु मुनि हरि नाम की जपते माला. हरिओम 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 हरिओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद.
भारत माझा देश आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. आई 1 लाखातलं वाक्य बोलून जातो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी आई नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखे जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा शिवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळ इतका काळा नाही, लोण्या इतका मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. हे मिळालंय दादा हो. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, आणि पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. ही माती पवित्र आहे. ही माती कशी आहे? अरे शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. हा देश पावन आहे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरता कुणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावया स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या ओळीला मस्त आहेत, घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती सदैव. हा देश माझा आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. सज्जन आहो, ही माती पवित्र आहे. ही माती कशी आहे? अरे साधू संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ही महाराष्ट्र माती संतांची आहे. संत कुणाला म्हणावं? एका वाक्यात सांगतो, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. आकाशाच्या उंचीचं संतांचं जीवन आहे. अनुरेणू या थोकाडान तुका आकाशा एवढा, हे संतांचं जीवन आहे. संत महात्मे तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतात. भक्तीच्या वाटेने तुका म्हणे चला आता याचे वाटे, भरोसेने भेटे पांडुरंग विठाला विठाला. हो, अशा गोड मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपण डोंगराच्या बाजूला असं रस्त्याने जाताना शेतामध्ये पाहतो दादा, रायगड किल्ल्याला जर गेलात, लाल तांबडी माती दिसते. माती दिसते ना, तांबडी माती पाहता ना तुम्ही डोळ्याने, की उगाच झालेली नाही. अनेकाने या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, भारत देशामध्ये रक्त सांडलंय. शुरांनी, वीरांनी, क्रांतिकारांनी बलिदान दिलंय तुमच्या माझ्या करता, धर्माकरता, देवाकरता, देशाकरता. उगाच लाल माती झालेली नाही. ही माती कशी? ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकले नाही अफजल पुढं माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या समशिरीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले,
आणि या मातीमध्ये अफजल गाडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. ही सामान्य माती नाही. राजे महाराजे बादशाह सम्राट या मातीमध्ये झाले तुमच्या माझ्या करता, तुमच्या माझ्या कल्याणाकरता अनेक झाले. छत्रपती शिवाजी महाराज, काही काही लोकांना वाटतं शिवाजी महाराजांचं जर कीर्तनामध्ये नाव घेतलं बरं का, अनंत महाराज, अमोल महाराज, दादा, लोकांना वाटतं शिवाजी महाराज नुसतं मराठी समाजाचेच आहेत, बाकी समाजाचेच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाव्याचा जिवाजी, मराठ्याचा तानाजी, वडार समाजाचा हिरोजी इंदोलकर, माळी, कुणबी, साळी, लोहार, चांबार, सुतार, धनगर, रामोशी, वंजारी, सगळ्या समाजाचे, मातंग समाजाचे, सगळ्या समाजाचे मावळे राजांनी एकत्र केले, स्वराज्य निर्माण केलं. उगाच केलं नाही. राजे कोणाला म्हणतात? अरे 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. हे राजांचं जीवन आहे. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की गड किल्ल्याच्या दगडावर, हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण वेचले आपल्या निधड्या छातीवर, रयतेसाठी प्राण थोकले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे राजांचं जीवन आहे. कर्तृत्व आकाशाच्या उंचीच आहे, नेतृत्व आकाशाच्या उंचीच आहे आणि दातृत्व आकाशाच्या उंचीच आहे. हे राजांचं जीवन आहे. सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं माझ्या राजाने आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अशी ही पवित्र माती आहे. 1 लाखातलं वाक्य बोलतो आणि पुढे जातो. राजांचं जीवन कसं आहे सज्जनो ऐका. अमोल महाराज वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. हे राजांचं जीवन आहे. मग राजांच्या जीवनामध्ये मातीची सेवा घडली म्हणून पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. अरे आपण भाग्यवान आहात. पंढरपूरच्या मालकाचे आपण दास आहात. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठो. इथं एवढेच माणसं आहेत का? अजून माणसं आहेत इथं आळीमध्ये, इथं परिसरामध्ये. तुम्ही कीर्तनाला एवढेच का आलात? सांगू का ऐका इथं कीर्तन काहीतरी पुण्य लागतं. एवढं सोपं आहे का हो? बरेच लोक निघाले इकडे वर्ष श्राद्धाच्या कीर्तन करता, पण मधीच काहीतरी फोन आला, निघाले रिवाज गेर. माणसाचं पाप माणसाला परमार्थ करूनच देत नाही. काय म्हणणं तुमच्या नाहीच करून देत. त्यांनी किती वेळ काढून द्या, काहीतरी फोन येईन, काहीतरी मेसेज येईन, लगेच माणूस जाणार. ते पाप माणसाचं भगवंताची भक्ती करून देत नाही, परमार्थ करून देत नाही. पाप माणसाला अडवतं. तुम्ही बसलात ना, अरे सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे हमारे भगवान बुलाते हैं. आनंद जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. आनंद जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी कैसे होय.
अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठ होय. कोणाच्या हरिमुखी गाता हरपली चिंता, किंवा हरिपाठामध्ये आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एवढं सोपं नाही हरी बोलण्याकरता. किंवा तुमच्या पाठाचं प्रमाण सांगतो, बहुता सुकृताची मनोनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पाठीमागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य सुकृत असल्याशिवाय परमार्थ करून देत नाही. एवढं सोपं नाही. पण भाग्यवान माणसं आहात तुम्ही इथं बसलेत, पवित्र कीर्तना करता बसलात, पंढरपूरच्या मालकाचे तुम्ही दास आहात, वारकरी आहात, भाग्यवान माणसं आहात. विठ्ठला विठ्ठला. हो, 2 संत महात्म्याला विसरू नये आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये आणि 4 मरण माणसाने विसरू नये. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये. का? हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा देवा केला, हाताचा पाळणा केला आणि त्या आईने तुमचा माझा सांभाळ केला. अरे त्या बापाने तुमचा माझा सांभाळ केला तर हाताच्या फोडाप्रमाणे मायबापाने सांभाळलं. म्हणून मायबापाला विसरू नये. जगाच्या बाजारामध्ये सगळं काही मिळेल दादा हो, पण गेलेली आईन गेलेला बाप पुन्हा मिळणार नाही. त्यांच्या आठवणी वेळोवेळा डसडसा रडवतील. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, अशी असणारी ती विलक्षण असणारी कडवळ्याची जाती श्री तुकोबाराय म्हणतात. ती माय माऊली प्रेम करत असताना निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. तिच्या अंतकरणामध्ये पोटामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. ती विलक्षण असणारी कळवळाची जाती प्रेम करते, पण निस्वार्थ पद्धतीने प्रीती करते, प्रेम करते. अभंगाचं द्वितीय. ऐसी कळवळाची जाती, 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 ऐसी कळवळाची जाती. टाळी वाजवा, टाळी वाजवा. ऐसी कळवळाची जाती. हरी करिला भावीन प्रीती, करिला भावीन प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करिला भावीन प्रीती, करिला भावीन ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, कळवळाची जाती, कळवळाची जाती. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रोकमाई भजन करू. सर्वांनी हाताने टाळीन मुखाने भजन. विठोबा रखुमाई, हरी विठोबा. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. हरे विठोबा रखुमाई. करत असताना निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. करी लाभाविन प्रीती. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. माझं जे काही पारमार्थिक ओझ आहे, जे पारमार्थिक माझं काही ऋण आहे, ते संत महात्म्यावरतीच आहे. आईसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली नरमणी तुकाराम. तुका म्हणे मासे, तुका म्हणे माऊली फुलं वाटा, फुलं वाटा माऊली. तुका म्हणे वाटलं मासे, का? तुका म्हणे मासे. तुका म्हणे माझी, तुका म्हणे माझी, तुका म्हणे माझी, तुका म्हणे माझी. सर्वांनी आरतीची तयारी करा. संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. तुम्हा संतावरी मोझे, तुम्हा संतावरी मोझे, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करिला भाविना
वा 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 कधीला भाविद करीला भाविन प्रीती करीला भाविन करीला भाविन धर्म करीला भाविन करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची तोंडते पुरते अधिक जे सरते करून घ्यावे तुमचे विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोलून विनोदे मज क्षमा करणे नोहे संती अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मे तुका म्हणे झालेली शवा माझ्या गुरुवारांच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी आईवडिलांच्या चरणी सेवा समर्पित करतो तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी सेवा समर्पित करतो वाणीला पूर्ण तुकाराम 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 युगे 28 विठवरी कुंडलिका वेटे पद्मालिका चंदीवाणी भीमा उधड़ी जागा जय देव जय पांडुरंगा लक्ष्मी उंगा धर्माली वल्लभाई चा वल्लभ पाई जो लगा जय देव तुलसी माला लगा कटी उनकटी कासे पीतांबर कस्तूरबा लाटी देव सुरवरा नित्य बेटी हनुमंत पुरु राशि जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा लक्ष्मी वल्लभाई चा वल्लभ पाई जो लगा जय देव।